सुना येते घरा मालिकेच्या आजच्या 8 जुलैच्या भागामध्ये 2 मोठे ट्विस्ट आले आहेत प्रेक्षकांनो. म्हणजे सासनकाठी नाचवते वेळेला शिवनाथाचे लाज काढण्याचा पद्मा भास्करचा प्रयत्न फसलाय, कारण त्यांचीच मुलगी अन्विता शिवनाथच्या मदतीला धावून आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मधुराचं लग्न ठरल्याचं कळताच माधव हा व्यसनाच्या आहारी गेलाय. रस्त्यावरती तो दारू पित असताना भास्कर पद्माने त्याला पाहिले आणि त्यावेळेला ते आता त्याचा ॲक्सिडेंट घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत. पण हे दोन्ही धक्कादायक ट्विस्ट नक्की घडतायत कसे बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. जत्रेत खंडेरायाची पूजा करण्याचा आणि सासनकाठी नाचवण्याचा मान शिवनाथला मिळालेला असतो. त्यामुळे सगळं कुटुंब तिथे जमलेलंच असतं. अख्खं गाव हजर असतं आणि त्यांच्या साक्षीने उमा शिवनाथा दोघेही जोडीने पूजा करतात. गुरुजी मंत्रपठण करत असतात. उमा शिवनाथा खंडेरायाची पूजा करून घेतात. त्यावेळेला मात्र पूजेला शिवनाथ उमा दोघांनाही एकत्र बसलेलं बघून पद्मा भास्कर रुद्र यांचा झळफळाट होत असतो. ते वेगळ्याच प्लॅनच्या तयारीत असतात. पूजा चालू असताना उमाचं लक्ष समोर माईंकडे जातं. उमा तिला खुणवते त्यावेळेला माई तिथूनच त्या दोघांना सुद्धा आशीर्वाद देतात. त्यांचं मन इतकं भरून आलेलं असतं की त्यांच्या लेकीला इतक्या वर्षानंतर जत्रेत पूजा करण्याचा इतका मोठा मान मिळाला आहे. त्यांना खूप भारी वाटतं. ज्या वेळेला माई पद्माकडे बघतात, पद्मा माईला खुणावते की अजिबात नाही, हे सगळं करायची गरज नाही आहे. माई गुपचूप मान खाली घालून बसतात. आता खंडेरायाची पूजा होत असते तेव्हा राघव, श्रीधर, माधव, वेदा सर्वजण इतके खुश असतात, कारण कित्येक वर्षानंतर शिवनाथाला त्याचा हक्काचा मान मिळालेला असतो. अनाथ अनाथ म्हणून पद्मा सतत हिणवत राहते, पण गावाने तर त्याला पोरकं केलं नाही ना. आणि इथेच सुरू होतो पद्मा भास्करचा प्लॅन. पद्मा भास्करला खुणावते आणि त्यावेळेला भास्कर हा मधुरासोबत जो येणार असतो मुलगा त्याला फोन करतो. आधीच त्यांचा प्लॅन ठरला आहे. तो विचारतो की काय रे, झाली का समधी तयारी, कधी येत आहे तुम्ही. तो मुलगा सांगतो की निघतोच आहोत आम्ही. भास्कर फोन ठेवतो आणि पद्माला खुणावतो. पद्मा मनातच आसुरी आनंद साजरा करते, कारण तिला अख्ख्या गावापुढं शिवनाथचं हसू करायचं असतं, त्याची बदनामी करायची असते, जेणेकरून एकदा का त्याचा तमाशा झाला की गाववाले पुन्हा कशाला त्याला मानपान देत आहेत. तिला वाटत असतं की एकदा का शिवनाथाकडून देवाचा अपमान झाला तर त्यात शिवनाथाला गाववाले फेकतील एखाद्या कोपऱ्या बिपऱ्यात. त्याच्याकडं कुणी पुन्हा ढुंकून बी बघणार नाही आणि लवकरच उलट पद्माचा हा भ्रम दूर होणार असतो. पद्मा अशी काय तोंड कशी पडणार आहे ना. आता शिवनाथ उमा यांच्या हातून खंडेरायाची विधिवत पूजा होते. त्यानंतर गावातले गावकरी, मंदिराचे जे ट्रस्टी वगैरे असतात ते येतात आणि शिवनाथाला सांगतात की चला आता तुम्ही सासनकाठीकडे चाला. शिवनाथा उमा दोघेही उठतात. सर्वजण आता खंडेरायाच्या नावाचा जयघोष करत असतात की येळकोट येळकोट, जय मल्हार. प्रेक्षकांनो, खरं तर आमचं कुलदैवत पण खंडेरायाचं आहे, पण जेजुरीचं नाही, नळदुर्गाचा. आता तुमचं कुलदैवत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. बघूयात पुढे. शिवनाथा सासनकाठीजवळ जातो आणि सासनकाठीची सुद्धा तो व्यवस्थित पूजा करून घेतो. उमाचं तर इतकं मन भरून येतं की गावकऱ्यांनी शिवनाथला इतका मोठा मान दिलेला असतो. तिच्या चेहऱ्यावरती खूप हसू असतं. पण शिवनाथा काही काळासाठी खूपच अस्वस्थ होऊन जातो. त्याच्या चेहऱ्याचा रंगच पार उतरतो, कारण त्याला सासनकाठी उचलण्याच्या आधी अचानक आव्हानची आठवण येते. त्यावेळेला शिवनाथ अनाथ आहे म्हणून गावच्या लोकांनी त्याला हिणवलं होतं, सासनकाठीपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळेला आभांनी मोठ्या मनाने शिवनाथला तो मान दिला होता गावाच्या विरोधात जाऊन. आणि आज तीच गावकरी लोक स्वतः शिवनाथकडे येऊन त्याला आमंत्रण देऊन त्याचा सत्कार करून त्या लोकांनी हा मान त्याला दिला आहे. त्याच्या मनात आनंद तर असतोच, पण त्याला आबांची खूप आठवण यायला लागते. त्यानंतर उमा जेव्हा त्याच्या खांद्यावर हात ठेवते तो भानावर येतो. समोर माई असतात.
शिवनाथा तिथूनच माईंचा आशीर्वाद घेतो. आता मुलांना तो सांगतो की राघव, माधव, श्रीधर, सासनकाठीच्या या दोऱ्या आहेत त्या व्यवस्थित पकडा. ही फक्त दोरी नाही आहे, तर खूप मोठी जबाबदारी आहे. ते तिघेही खुश असतात. पण पद्मा वाट पाहत असते ती म्हणजे मोठ्या धमाक्याची. कारण तिने तसा प्लॅनच आखलेला असतो. तिला आता शिवनाथवरती हसू येतं. मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. शिवनाथ आता लेकरांना सांगतो की ही जबाबदारी तुम्हाला व्यवस्थित पार पाडायला लागणार आहे लेकरांनो, कारण ह्यो मान लई मोठा आहे. राघव शब्द देतो की अप्पा, तुम्ही काही बी काळजी करू नकासा बघा, या दोऱ्या आम्ही अगदीच जबाबदारीने धरतो. त्यानंतर शिवनाथा ती काठी अलगद आपल्या खांद्यावरती उचलतो. तिन्ही पोरांनी तिन्हीकडे दोऱ्या धरलेल्या असतात आणि आता सुरुवात होते ती म्हणजे सासनकाठी नाचवायला. आता त्यांची प्रथा परंपरेनुसार ते सगळं काही चालू असतं. त्यावेळेलाच पद्मा मनात विचार करते की सुरुवातीला शिवनाथ विचार करतो की आज खऱ्या अर्थानं बापानं आपल्या लेकराच्या खांद्यावर जबाबदारी ठेवली आहे असं वाटते आम्हाला. तो मनातच खंडेरायाचे आभार मानतो. पद्मा विचार करते की पोरांनो, अरे तुम्ही आत्ता दोऱ्या धरले तर बापाला तुमच्या तुम्ही आधार दिलायसा, पण तुम्हासनी कोण आधार देणार. तिन्ही पण मुलं जी आहेत शिवनाथाची ती सासनकाठी त्याच्यासोबत नाचवत असतात. भास्कर मनात विचार करतो, शिवनाथा तुझ्या पोरांनी दोऱ्या धरल्या त्या खरा, पण त्यांच्या दोऱ्या आमच्या हातात आहे त्या. नंतर रुद्र मनात विचार करतो की आता तुम्ही बघाच आम्ही काय करतोय ते. उमा मनात आनंद साजरा करते की आबा नेहमी म्हणायचं की हे खंडोबाचं लेकरू आहे आणि आता सुरू आहे होते ती म्हणजे धमाक्याची वेळ. कारण समोरून जबरदस्त एंट्री झालेली असते मधुराची. ज्या वेळेला मधुरा येते आणि तिचं लक्ष समोर माधवकडे जातं. माधवला पाहता क्षणी ती थबकते. माधवचंही लक्ष जातं. मनातच तो विचार करतो की मधुरा, तू समोर आलीस की माझ्यात काही अवसानच राहत नाही अगं. तू म्हणजे माझी शक्ती आहेस. आणि माधव एकटक तिच्याकडे पाहत असतो. आणि त्याच वेळेला पद्मा, भास्कर आणि रुद्र तिघेही वाटच पाहत असतात की माधवला कधी एकदा धक्का बसतोय आणि तो ती दोर सोडून देतोय, मोठा तमाशा रंगतोय. पण ज्या वेळेला भास्करने सांगितलेला पाठवलेला मुलगा, भास्करने जे मधुरासाठी स्थळ पाठवलेलं असतं, तो मुलगा तिथे हजर होतो. तो आल्यानंतर भास्करकडे पाहतो. भास्कर त्याला खुणावतो आणि त्यावेळेला मुद्दाम माधवच्या डोळ्यात देखत तो मधुराच्या खांद्यावरती हात ठेवतो. मधुराचं लक्ष जातं त्याच्याकडे आणि माधवच्या पायाखालची जमीनच हादरते. माधव धक्क्याने विचार करतो की मधुरा, अगं काय केलंस आहे. मधुरा मनातच विचार करते की माधव, मी अजून काय करू शकत होते. माधवला इतकं अपराधी वाटायला लागतं. त्याचं मन त्याला खातं की तवाच आप्पासनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे मधुरा किती विनवण्या करत होती, पण माधवने ऐकलं नाही. त्याने थोडीशी हिंमत केली नाही. धक्क्याने तो तिच्याकडे पाहतच राहतो. पद्मा मनातच विचार करते की चला आता इथं झाली सुरुवात. आता लवकरच लागते त्या शिवनाथाची वाट. एक तर सुटला. माधव धक्क्याने पाहत असताना अचानक तो हातातला दोरच सोडून टाकतो आणि सगळा भार पडतो ते म्हणजे राघव, श्रीधर आणि शिवनाथावरती. सासनकाठीचं एक तर दोर सुटली, मग आधार त्या तिघांना पेलावा लागतो. शिवनाथाला इतका त्रास होत असतो त्या सगळ्याचा, त्याला वजं पेलतच नसतं. आता भास्करने खुणावल्यानंतर मधुराला तो मुलगा म्हणजे तिचा होणारा नवरा मुद्दामच माधवच्या डोळ्या देखत समोर घेऊन येतो. खंडेरायाची जिथे पूजा झाली होती तिथे तो घेऊन येतो. दोघे एकत्र जोडीने ते नमस्कार करतात. माधव ते सगळं आपल्या डोळ्यांनी पाहत असतो. मधुराची नजर त्याला भिडते आणि मनातच ती विचार करते की संपलं समजा. माधव दुसऱ्या हातातला असलेला दोर बी सोडून देतो. तिकडे श्री, राघव, शिवनाथा तिघेसुद्धा त्याला हाका मारत असतात. पण माधव इतक्या मोठ्या धक्क्यातून जात असतो की त्याला आता कशाचंच भान उरलेलं नसतं.
त्याच्या डोळ्यात फक्त दिसत असते ती म्हणजे मधुरा, तीही दुसऱ्या कुणासोबत तरी. गुरुजी मधुरा आणि त्या मुलाला दोघांनाही भंडारा लावतात. त्यानंतर आता दुसरा धमाका होण्याची वेळ आलेली असते. मग पद्मा वाटच पाहते, ते म्हणजे पिऊच्या येण्याचे. ती चक्क आकडे मोजायला लागते आणि तिने उलटे आकडे मोजलेले असतात. 1 म्हणेपर्यंत खरंच पिऊ होणाऱ्या नवऱ्यासोबत तिथे हजर होते. आणि ज्या वेळेला पिऊ येते त्यावेळेला श्रीचं लक्ष जातं समोर. श्रीने पिऊला पाहिल्यानंतर तो खुश होतो, पण ज्या वेळेला तिच्यासोबत तिचा होणारा नवरा, ज्याच्याशी तिचं लग्न जमलंय, तो दिसता क्षणी श्रीच्या पायाखालची जमीन हादरते. धक्क्याने तो पाहत राहतो. मनातच विचार करतो की पिऊ, अगं पिऊ असं नको ना करू अगं. पिऊ पण मनात विचार करते की श्री, अरे मी अजून काय करू शकते रे. श्रीच्या डोळ्यादेखत ते दोघेही समोर येतात. खंडेरायाची पूजा झाली आहे, तिथे येऊन दोघे जोडीने आशीर्वाद घेतात. कपाळी त्यांच्या भंडारा लावतात. श्रीसुद्धा त्याच्या हातातली दोर सोडून देतो. अख्ख्या जगाचं भान विसरतो आणि धक्क्याने पिऊकडे पाहत असतो. पिऊ खंडेरायाचा आशीर्वाद घेते आणि तिरप्या नजरेने श्रीकडे पाहते. श्री अजूनही धक्क्यात असतो. पिऊला सुद्धा इतकं वाईट, इतकं अपराधी वाटत असतं. माधवचं लक्ष असतं मधुराकडे आणि श्रीचं लक्ष पिऊकडे. आता सासूनकाठीचा दुसराही दोर सुटला की ते वजं फक्त पेलावं लागतं, ते म्हणजे राघव आणि शिवनाथ दोघांनाही. त्यांना ते वजं झेपतच नसतं. सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. माई धक्क्याने विचार करतात की अरे अरे काय झालं हे आणि सगळ्यांना भीती वाटत असते की हो अनर्थ कसा. आता जर का त्याच्या हातून काठी निसटली वगैरे तर. पद्मा त्याच तयारीत असते. पद्मा आसुरी आनंद साजरा करत असते. भास्कर, पद्मा, रुद्र तिघे एकमेकांकडे पाहून हसत असतात. उमाचं लक्ष जातं तर तिला दिसतं की खंडेरायासमोर लावलेला दिवा जो आहे तो विझलाय. वेदाला घेऊन तिथे दिवा लावायला जाते आणि तोपर्यंत तिकडे उमा दिवा लावते आणि इकडे अन्वीच्या डोक्यात ट्यूब पेटते. चक्क अन्विता येऊन त्या सासनकाठीची दोर अशी काय ओढून धरते ना की शिवनाथ, राघव समधे बघतच राहतात. अचानकच अन्विताला तिथे आल्याचं पाहून राघव विचार करतो की अन्विता, तिनं सासनकाठी पकडली आहे. भास्कर पद्मा यांच्या तळपायाच्या मस्तकात केलेली असते. भास्कर तर इतका चवताळतो, पण पद्माला तिथे आता गावकऱ्यांसमोर तमाशा नग असतो. नाही म्हणजे शेवटी बदनामी आपलीच आहे ना व, असं ती विचार करते आणि ती भास्करला जागीत थांबवून ठेवते. इतक्यातच बंटीमामाचं लक्ष जातं की सासनकाठी आता शिवनाथाला पेलवत नाही आहे. तिसरा दोर धरायला कुणी बी नाही तिथं. तो पटकन धावत येतो आणि पाठीमागून तिसरा दोर सावरतो. सासनकाठी आता सावरलेली असते. होणारा मोठा अनर्थ टळलेला असतो आणि खरं तर तो टळलेला असतो तेही अन्वितामुळे. खंडेरायाच्या समोर दिवा लावून जेव्हा उमा, वेदा उठतात त्यांनाही इतका आश्चर्याचा धक्का बसतो की सासनकाठीची दोर ही पकडलेली असते अन्विताने चक्क. तीही पद्मा, भास्कर समोर असून सुद्धा ती शिवनाथाच्या मदतीला धावली. आश्चर्य वाटायला लागतं त्यांनासुद्धा. थक्क होतात सगळेजण. माई तर मनात आनंद साजरा करतात की देवा, जोड्या बी तूच बनवतो ना व, ह्यो समजा तुझाच खेळ आहे ना व. बरं झालं देवा, तो अनर्थ टाळला. माई मनातच प्रार्थना करून खुश होतात. पद्माच्या डोळ्यात इतका अंगार दाटून आलेला असतो. तिला अन्विताचा इतका राग येतो, पण ती मुद्दाम जाते आणि शिवनाथाचा गावासमोर पान उतारा करायला लागते. काय रे शिवनाथ, झेपत नाही ना व सासनकाठीचा मान. अरे मान असा मागून कुणाला बी मिळत नसतोय र. मुळात तो मान स्वतःच्या रक्तात असायला लागते. ज्या वेळेला पद्मा त्याला जाऊन टोमणे मारायला लागते ना, तेव्हा कुठे श्री, माधव दोघेही भानावर येतात. पिऊ, मधुरा दोघेही तेथून निघून जातात. ते ज्या वेळेला भानावर येतात त्यांना मोठा धक्का बसतो, कारण कधी त्यांच्या हातून दोर सुटला त्याचं त्यांना लक्षातच आलेलं नसतं. आणि आता त्यांना समोर दिसते ते म्हणजे पद्मा, शिवनाथाचा अपमान करतानाची. नाही, आज बी हे पक्क सिद्ध झालं आहे शिवनाथ की सासनकाठी नाचवण्याचा मान तुला मिळाला आहे खरा, पण त्यासाठी तुला शेवटी
आमच्याच रक्ताची गरज पडली ना व. अन्विताकडे पाहून ती म्हणते. तरीही अजून मूर्खासारखं श्री माधव दोघेही शरमेने मान खाली घालून उभे आहेत. एकजणही जाऊन तिथे ती दोर धरायला तयार नाही आहे. अरे आमच्या कुटुंबानं पोसलंय तुला. आता परत एकदा सिद्ध झालं शिवनाथा की आमच्या बिगर तुझं पान बी हलू शकत नाही. शिवनाथा तिच्यावरती वचकतो की भास्कर, देवाच्या दारी उभी आहे तू. पद्मा त्याचंच भांडवल करते की अरे याच देवाच्या दारात बेवारस म्हणून सोडून गेलं तर तुला कुणीतरी. आज बी आम्ही नसतं नवं तर भिकारी म्हणून याच देवाच्या दाराच्या रांगेत उभा राहिला असतास तू. राघवच्या तळपायाच्या मस्तकात जाते. त्याला तर पद्माचं नुसतं खाऊ का गेलो होतं माहिती. त्यावर्षी मुनात तिला तडेतोड उत्तर देतो की अनाथ असतो ना तर आबांचा मान मला कधी बी मिळालाच नसता. त्यावर पद्मा पुन्हा त्याला टोमणे मारून त्याचा अपमान करायला लागते की अरे मानपानाचं जाऊ देत र. अरे तुझ्या पोरांना ज्याच्याबद्दल तुला इतका अभिमान आहे त्या पोरांना साधा तुझा मान बी जपता आला नाही र. आज पुन्हा एकदा तुझ्या पोराने तुझी पार लाज काढली. आता पद्मा इतका अपमान करत असते ना शिवनाथाचा की त्याला खरंच आता लाज वाटायला लागते. श्री आणि माधव दोघेही शर्मेने मान खाली घालून उभे असतात. पण एकजणी त्या पद्माला सडेतोड उत्तर द्यायला नाही आहे तयार. राघव आहे पण राघव बोलायला गेला तर शिवनाथ उमा दरवेळेला त्यालाच गप्प करतात. आणि प्रेक्षकांनो हा भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. शिवनाथा प्रचंड भडकलेला असतो आणि तो आता रात्रीच्या वेळेला पुन्हाशी बोलायचं ठरवतो. उमा सांगते की आता कशाला, उद्या सकाळी बोला की. कारण तिला माहिती असतं की माधव घरात नाहीच आहे. आणि शिवनाथाला पोरं इतक्या उशिरा घराबाहेर पडलेले चालत नाहीत. तर तिकडे माधव आता चुकीच्या रस्त्याला गेलाय. म्हणजे तो चक्क दारू पितोय. भास्करचं लक्ष जातं. भास्कर आणि पद्मा दोघेही गाडीतून पाहतात. तेव्हा भास्कर म्हणतो की ताई ते बघ शिवनाथचं मोठं पोरगं. गाडी चढवू काय त्याच्यावरती. आणि त्याने खरंच फास्ट गाडी आणली. म्हणजे तो आता माधवचा ॲक्सिडेंट घडवून आणतोय काय. म्हणजे पद्मा आणि भास्कर दोघेही ते खालच्या थराला उतरलेत. पण मग खरंच ते ॲक्सिडेंट घडवून आणतील का. म्हणजे उद्याचा भाग पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर नक्की बघा.